मनोरथ सिद्ध करणिया वाणी आखर वेद सारा पहिले सवर्ये गौरी पुत्र गणेश वाचे आपले क्षत्रिय राजपूत मराठा समाजाची कुळवंशावळी पितृवंशावळी देववंशावळी सुनिये चित्त लगाय दुःखाटे पीडा मिटे सुख संपत घरी आय आपला मूळ कुळ चव्हाण ग्राणींचं टोपण आडनाव राहिते ग्राणींचं गोत्र भारद्वाज ऋषी शाखा आपली माध्यमिक वेद आपला यजुर्वेद वंश आपला सूर्यवंशी गोत्रानी वंश हरेक प्राणीला ध्यानात किंवा लक्षात ठेवायला पाहिजे की गोत्रानी वंश आपले लगन कार्य दावादिशनी घरची पूजा अथवा होम वगैरे असतो तेव्हा ब्राह्मण देव विचारतो की घ्या आपले गोत्र आणि वंशाचं नाव आपल्याला आपले गोत्र आणि वंशाचं नाव माहिती नसल्यावर ब्राह्मण महाराज स्वतःचा गोत्र आणि वंश लावून आपल्याला पिंडदान कार्यक्रम लावायला सोडतो आपण जेवढा बी पिंडदान कार्यक्रम करत असतो सगळा दान ब्राह्मणांची पिढ्यांना लागू होतो आपली पिढ्यांना दान लागू होत नाही तर आपला काही उपयोग होत नाही तर आपला मूळ कुळगोत्र हे भारद्वाज ऋषी वंश आपला सूर्यवंशी या नावावरून एक कण दान केला 1000 कण दान आपले आई वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांची पिढ्यांना दान लागू होत असतो धर्म आपला क्षत्रिय विजयदशमीची आपल्याला पूजना करावा लागते पूर्व विजयदशमीला आपले पूर्वज ढाल तलवारांची पूजना करत होते आता विजयदशमीला आपण विळा कुऱ्हाड चराहट गाडी यांची पूजना करावा लागतो तर आपली मूल कुलदेवी कालिंका माताची पूजना करावा लागतो कलकत्ता दुसरा स्थान पावागड गुजरात तिसरा स्थान धार एमपी चौथा ठिकाण चांदवडची कालिंका माता पूजावा लागतो देवीची आरती मोठे नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी देवीची आरती लावावा लागतो मूल कुलदैवत खंडेराव महाराजांची पूजना केली आपले लिग्नात देवकाला कमळाचा फूल आरखड बोरकड ठेवावा लागतो तर आपली मूळ पाटील मूळ पुरुष आपले मनाजी राजे यांची संतान मूळ गाव आपला चित्तोडगड राजस्थान मधला चित्तोडगडामध्ये मनाजी राजे यांचे वंशात मुलगा दानजी पाटलांचा मुलगा रामाजी पाटील झाले रामाजी पाटील के नाव टिपणेबद्दल त्या काळात देणगीमध्ये 11 रुपये कलदार चांदीचे दिले अंदन तो 1.25 दिले गाय गौरा एक तांबडा रंगाचा दिले रामाजी पाटलांचा मुलगा महिपाल पाटील झाले महिपाल पाटलांचे वंश परिवार गोईपाल पाटील असे 2 भाऊ झाले इन्होंने गाव चित्तोडगडला सोडून मध्य प्रदेश को दामनोदीत आले दामनोदची आपल्याला वतनदारी भेटली 11 गावांची जागिरी केली देवळ मारुती महादेवाचा बांधला गोईपाल पाटलांचा मुलगा सदाशिव पाटील झाले सदाशिव पाटलांचा मुलगा श्रावण पाटलांचा मुलगा मोतीराम पाटील रामभाऊ पाटील दोनों भाईयोने गाव दामनोदला सोडून रायतेची वशीगत घेतली रायतेमध्ये आपला टोपण आडनाव रायते लावून राहिले मोतीराम पाटलांचा मुलगा जयराम पाटील गंगाराम पाटील झाले 2 भाइयों के नाव टिपणेबद्दल देणगीमध्ये 15 रुपये कलदार चांदीचे दिले अन्नंतू 1.25 जवारी दिली रायतेचे केले वसंत गंगाराम पाटलांचा मुलगा बाळा पाटलांचा मुलगा धोंडीबा पाटलांचा मुलगा काशीराम पाटील जगन्नाथ पाटील कचरू पाटील असे 3 भाऊ झाले तर कचरू पाटलांचा परिवार 3 भावांचे 3 ठिकाणे झाले काशीनाथ पाटलांचा परिवार रायत्याला सोडून खडक माळेगाव को गेला जगन्नाथ बाबाचा परिवार शिंगवे को गेला कचरू पाटलांचे परिवार खडक माळेगावला सोडून गाव सांगली को आले कचरू पाटलांचा मुलगा बाळा पाटील झाले बाळाजी पाटलांचा मुलगा भाऊराव पाटीलने गुमरे कडून आपल्या गावामधून सावंगी मधून 4थी वतनदारी आपल्याला दिली मग भाऊराव पाटलांचा मुलगा पुंजाराम पाटील सतुबा पाटील पुंजाराम पाटलांचा मुलगा तुकाराम पाटील मथुबा पाटील सकाराम पाटील मथुबा पाटलांचा बाबूराव पाटील आणि इठोबा पाटील बाबूराव पाटलांचे वंश परिवार मध्ये राधाबाई खालती वाकी कोकणी कुळांची कन्या मुलगा अमृता पाटील रामनाथ पाटील दुसरी सारजाबाई बोराडे कुळांची कन्या तो यांचे वंश परिवार मध्ये यांचे म्हणून आपला जे परिवार आला
त्यांचे वंश परिवारमध्ये